मित्रांनो, तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल ना, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। आज राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन घरकुल यादी 2025 मध्ये जेवढे लाभार्थी तुमच्या ग्रामपंचायतचे मंजूर यादीमध्ये आलेले आहेत, अशी मंजूर यादी सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्यात आलेली आहे। घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्याला ही यादी पाहता येणार आहे। आपलं नाव या यादीमध्ये आहे का, किंवा आपल्या गावातील कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यानंतर आपला नंबर लागेल का, किंवा एकूण आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत किती लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे, याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला घरी बसल्या पाहता येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल पोर्टलवरती यावं लागतं। या ठिकाणी बघा 3 रेषा दिसत आहेत, यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। याची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल, टेलिग्राम ग्रुपवरती देईन किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा शेअर करेन। आवाज सॉफ्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या हाताच्या डाव्या साईडला तुम्ही व्यवस्थित माहिती पाहू शकता। बघा, डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। रिपोर्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। या पेजवर तुम्हाला सर्वात शेवटी यायचं आहे। सोशल ऑडिट रिपोर्टमध्येच बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा एक ऑप्शन दिसत आहे, त्यावरती इथं टॅप करायचं आहे। त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्शन फिल्टरमध्ये सर्व व्यवस्थित माहिती इथे निवडून घ्यायची आहे। सर्वप्रथम आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, जिल्हा सिलेक्ट करायचं आहे, तालुका सिलेक्ट करायचं आहे, ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर वर्ष सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी योजना सिलेक्ट करायची आहे। सर्व माहिती या ठिकाणी मी भरलेली आहे। सिक्युरिटीसाठी मी काही भाग इथं ब्लर केलेला आहे, तुम्हाला दिसत नसेल। तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला सर्व दिसेल। आता बघा, या ठिकाणी जो कॅप्चा दिलेला आहे त्या कॅप्चाचं उत्तर तुम्हाला इथं टाईप कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता मी इथं कॅप्चाचं उत्तर भरलेलं आहे, सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहे। आता तुमच्यासमोर इथं 2 ऑप्शन येणार आहेत। आता कोणते 2 ऑप्शन आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या, डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF। आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड PDF या टॅबवरती क्लिक करायचं आहे, डाउनलोड एक्सेल या टॅबवरती क्लिक करायचं नाही। आता आपण डाउनलोड PDF या टॅबवरती क्लिक करूया। परत तुमच्या समोर डाउनलोड नावाचं एक ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि PDF ओपन करायची आहे। आता तुमच्या मोबाईलमध्ये ही जी नवीन यादी आहे आलेली ती PDF स्वरूपामध्ये ओपन झालेली आहे। कोणकोणते लाभार्थी तुमच्या ग्रामपंचायतमधून पात्र झालेले आहेत, सर्व लाभार्थ्यांचे नावे या ठिकाणी दर्शवले जात आहेत। आता मी तुम्हाला लाईव्ह अपडेट या ठिकाणी बघा, सँक्शन डेट दाखवतोय 4/2/2025 म्हणजे 4 फेब्रुवारी 2025। काल काही लाभार्थ्यांचे नावे यामध्ये ॲड झालेले आहेत, आज काही लाभार्थ्यांचे नावे यामध्ये ॲड झालेले आहेत। आज किती तारीख आहे? 5 फेब्रुवारी 2025 म्हणजे 5/2/2025। या दिवशी सुद्धा लाभार्थी भरपूर असे आलेले आहेत। 4/2 म्हणजे कालपासून हे सर्व लाभार्थी पात्र यादीमध्ये येत आहेत। ही फायनल यादी आहे। आता यामध्ये जे लाभार्थी घरकुलसाठी मंजूर झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणाऱ्या 7 दिवसामध्ये पहिला हप्ता 15,000 रुपयांचा ट्रान्सफर होऊ शकतो। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे प्रत्येक लाभार्थ्यांना अचूक माहिती सर्वप्रथम मिळून जाईल। आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद।